श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 11वा अवतार कथन. ऋषी सांगत आहेत, शुंभासुराचा देवीकडून वध झाल्यानंतर इंद्रादिक देव अग्नीला पुढे करून त्या कात्यायनी देवीची स्तुती करू लागले. देव म्हणाले, शरणांगताची पीडा हरण करणारी भगवती अंबिका आमच्यावर प्रसन्न हो. संपूर्ण जगताच्या माते प्रसन्न हो. हे विश्वेश्वरी, त्रैलोक्याचे रक्षण कर. हे देवी, तूच सर्व चराचराची पालक आहेस. या जगताचा एकमेव आधार तूच आहेस, कारण पृथ्वीचे रूप हे तुझेच रूप आहे. जलरूपामध्ये राहून सर्व जगताची तृप्ती हे देवी तू करतेस. तू अनंत बलसंपन्न वैष्णवी शक्ती आहेस. या विश्वाची कारणभूत परमाया तू आहेस. या समस्त जगाला आपल्या मायेने तू मोहित केले आहेस. हे देवी, तू प्रसन्न झाल्यावर मोक्ष प्राप्ती होते. सर्व प्रकारच्या विद्या ही तुझीच रूपे आहेत. जगामध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत त्या साऱ्या तुझ्याच मूर्ती आहेत. हे जगदंबिके, एकमेव तूच हे विश्व अंतर्बाह्य व्यापलेले आहेस. तुझी स्तुती कशी करता येईल? ज्या वाणीने तुझे स्तवन करावयाचे त्या वाणी पलीकडील परावाणी तूच आहेस. बुद्धिरूपाने सर्व लोकांच्या हृदयात विराजमान होणारी, तसेच स्वर्ग आणि मोक्ष देणारी नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो. कला, काष्ठा इत्यादी रूपाने क्रमशः अवस्था परिवर्तन करणारी, तसेच जगाचा संहार घडवून आणण्यास समर्थ हे नारायणी, तुला प्रणाम असो. सर्व प्रकारचे मंगल प्रदान करणारी मंगलमयी तू आहेस. कल्याणदायिनी शिवा तू आहेस. सर्व पुरुषार्थ साध्य करून देणारी शरणागत वत्सला, तीन नेत्रांनी युक्त अशा गौरी, तुला नमस्कार असो. तू सृष्टीपालन आणि संहारकी शक्ती, सनातनी देवी आणि सर्व गुणमयी आहेस. हे नारायणी, तुला नमस्कार असो. शरणांगताचे संरक्षण करणारी हे नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो. ब्राह्मणी देवीचे रूप धारण करून सिंहारूढ होणारी व मंत्रयुक्त जल शिंपडणारी देवी तूच आहेस. तुला आमचा नमस्कार असो. माहेश्वरीच्या रूपाने त्रिशूल, चंद्रमा व सर्प धारण करणारी व वृषभावर आरूढ होणारी नारायणी देवी, तुला नमस्कार असो. मयूरावर आरूढ होणारी, महाशक्ती धारण करणारी कौमारी रूपधारिणी हे देवी, तुला नमस्कार असो. शंख, चक्र, गदा आणि शारंग धनुष्य धारण करणारी वैष्णवी शक्तिरूपी हे नारायणी, तुला नमस्कार असो. हातात भयानक चक्र घेऊन दाढांवर पृथ्वी धारण करणारी, 12ही रूप धारण करणारी कल्याणमयी देवी, तुला आमचा नमस्कार असो. नृसिंह रूपाने भयंकर दैत्यांचा वध करणारी नारायणी, तुला नमस्कार असो. मस्तकावर किरीट व हातात वज्र धरणारी, सहस्र नेत्रांमुळे प्रकाशमान दिसणारी इंद्रशक्तिरूपी नारायणीला नमस्कार असो. विकट गर्जना करणारी, दैत्यसेनेचा संहार करणारी शिवदूतीरूपी देवीला नमस्कार असो. मुंडमालांनी विभूषित झालेली चामुंडारूपी देवीला नमस्कार असो. लक्ष्मी, लज्जा, महाविद्या, पुष्टी, स्वधा, ध्रुवा, महारात्री तसेच महाअविधारूपी हे नारायणी, तुला आमचा नमस्कार असो. मेधा, सरस्वती, वरा, श्रेष्ठा, भूती म्हणजेच ऐश्वर्यरूपा, बाभ्रवी म्हणजेच भुऱ्या रंगाची किंवा पार्वती, तामसी म्हणजेच महाकाली, नियता तसेच ईशारूपिणी नारायणी, तुला आमचा नमस्कार असो. सर्व स्वरूपा गर्वेश्वरी तसेच दिव्य रूपा दुर्गादेवी, सर्व भयापासून आमचे रक्षण कर. हे भद्रकाली, ज्वालांच्यामुळे अत्यंत भयानक दिसणारा आणि समस्त असुरांचा संहार करणारा तुझा त्रिशूल आमचे रक्षण करो.
आपल्या ध्वनीमुळे सर्व जग व्याप्त करणारी व देवतांचे तेज नाहीसे करणारी तुझी घंटा आमच्या पापांचे क्षालन करो. चंडिके, तुझ्या हातातील सुशोभित खड्ग जे असुरांच्या रक्ताने चरबीने माखलेले आहे ते मंगल करो. हे देवी, तुझ्या प्रसन्नतेमुळे सर्व रोग नष्ट होतात आणि तुझ्या क्रोधामुळे सर्व मनोकामना नष्ट होतात. जे लोक तुला शरण येतात त्यांच्यावर विपत्ती येत नाही. विद्या, ज्ञान किंवा शास्त्र या सर्वांनी जे वर्णन केले आहे ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्या बरे शक्तीचे आहे? हे विश्वेश्वरी, तू विश्वाचे पालन करणारी आहेस. हे माते, तू भगवान विश्वनाथाला देखील वंदनीय आहेस. हे देवी, प्रसन्न हो. संपूर्ण जगताचे पाप नष्ट कर. आम्ही तुझ्या चरणांचा आश्रय केला आहे. तस्मात हे परमेश्वरी, वरदान दे. देवी म्हणाली, हे देवतांनो, तुमच्या मनात जी इच्छा असेल ती मी पूर्ण करीन. वर मागा. देव म्हणाले, सर्वेश्वरी, तू या त्रैलोक्याची सर्व प्रकारची बाधा नाहीशी कर आणि आमच्या शत्रूंचा नाश करीत जा. अंबिका म्हणाली, देवांनो, वैवस्वत मन्वंतराच्या 28व्या युगात शुंभ निशुंभ नावाचे दुसरे 2 महाअसुर निर्माण होतील. तेव्हा मंद नामक गोपाची जी पत्नी यशोदा तिच्या पोटी जन्म घेऊन मी विंध्याचलावर जाऊन राहीन व त्यांचा नाश करीन. यानंतर विप्रचित नावाच्या दानवांचा संहार करीन. या प्रसंगी त्यांच्या रक्ताने माझे दात लाल होतील व देवता रक्तदंती या नावाने माझी स्तुती करतील. यानंतर पृथ्वीवर 100 वर्षेपर्यंत अवर्षण पडेल. पाण्याचा अभाव होईल. तेव्हा अयोनिजा रूपाने मी पृथ्वीवर प्रकट होईन आणि 100 नेत्रांनी ऋषीमुनींना अवलोकन करीन. म्हणून शताक्षी या नावाने लोक मला ओळखतील. त्या प्रसंगी पाऊस पडेपर्यंत मी या माझ्या शरीरातून वनस्पती निर्माण करून सर्वांचे भरण पोषण करीन. म्हणून मला शाकंबरी हे नाव पडेल. त्याच अवतारात दुर्गमा नावाच्या दैत्याचा मी वध केल्याने दुर्गादेवी या नावानेही मी प्रसिद्ध होईन. नंतर हिमालयावर राहणाऱ्या राक्षसांचा भीमरूप घेऊन मी संहार करीन. तेव्हा लोक मला भीमादेवी या नावाने ओळखतील. जेव्हा अरुण नावाचा महादैत्य त्रैलोक्याला त्राही करून सोडेल तेव्हा 6 पायांच्या असंख्य भ्रमरांचे रूप धारण करून मी त्याचा वध करीन. तेव्हा सर्व देव, मानव भ्रामरी या नावाने माझी स्तुती करतील. अशा प्रकारे सर्व संसारात जेव्हा जेव्हा दानवांची पीडा निर्माण होईल तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करून शत्रूंचा नाश करेल. 11वा अध्याय समाप्त.